शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण इडली। त्याकरता मी घेतलेले आहे 4 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि ही टरफलाची आहे। ही छान फुलते आणि याने चवसुद्धा छान येते आणि थोडेसे त्यामध्ये मेथी दाणे। आता हे आपण स्वच्छ करून पाण्याने भिजू देऊया। तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतले। आता यामध्ये आपण पाणी टाकून 4 ते 5 तास भिजू देऊया। बघा आपले डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे। मी सकाळी 10 वाजता भिजायला टाकले होते। आता 4 वाजले। डाळ धुवून घेतली स्वच्छ आणि कसं दमट वातावरण असल्यामुळं 4 वाजताच आपण हे मिक्सरमधून काढायचं, म्हणजे उद्या सकाळपर्यंत छान फुलणार आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया। बघा हे मिक्सरमधून काढलेलं आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। आणि हे मिक्स करून सकाळपर्यंत झाकून ठेवूया। चला सकाळ झाली। बघा आपलं मटेरियल छान फुललेलं आहे, छान फुललेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी मी पोहे भिजवलेले आहे, हे मिक्सरमधून बारीक करून यामध्ये मिक्स करणार आहे। बघा हे पोहे बारीक केलेले आहे। आता हे आपण यामध्ये टाकूया। छान मिक्स झालेलं आहे। ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा, पोहे टाकले की आपली इडली संध्याकाळपर्यंत ठेवली तरी कडक होत नाही, छान नरमच राहते। तर हे आपण एक 10 मिनिटं असंच ठेवून घेऊया। आता सांबारकरिता मी कुकरमध्ये लावणार आहे तुरीची डाळ, टोमॅटो, बटाटा, वांगे आणि फ्लावर। आता हे मी धुवून कुकरमध्ये लावून घेते। बघा इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे। आता प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। आता एक प्लेट आपण लावून घेऊया। एक 20 मिनिटं लागतील याला शिजायला। चटणी करता आपण शेंगदाणे भिजून घेतलेले आहेत, रात्री भिजायला टाकले होते। आता आपण हे मिक्सरमधून काढूया। त्यामध्ये हिरवी मिरची 4-5 आणि मीठ एवढंच टाकायचं। थोडं पाणी टाकून बारीक करूया। चटणी तयार आहे। बघा इडल्या तयार आहेत। बघा आपली डाळ आणि मिक्स भाज्या छान शिजलेल्या आहे। आता आपण सांबार बनवूया। गंजामध्ये तेल ठेवलं आहे, तापलं आहे। त्यामध्ये आपण मोहरी टाकूया, थोडे जिरे, कांदा, कांदा थोडा लालसर होत आहे। त्यामध्ये लसूण आणि अद्रक थोडी जाडसर कुटलेली आहे। कढीपत्ता, धने पावडर, लाल तिखट, हळद, शिजवलेल्या भाज्या आपण सर्व टाकूया।
थोडासा गूळ, चिंचेचं पाणी थोडंसं, चवीनुसार मीठ आणि सांबार मसाला, कोथिंबीर. आता छान याला उकळी येऊ दे. बघा आपली इडली सांबार आणि चटणी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला? बनवा आणि कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.